निश्चितच वास्तूचा पण काही असू शकतो, पण बराचसा हा प्रकार आहे ना तर सरांचा स्वभावाचा आहे. कारण जेव्हा कधी बडे सर बघा आता बरंच आता 44 वय आहे, बऱ्याचशा गोष्टी करायला वगैरे भेटण्याचा वगैरे योग आला. तर रात्री अचानक कुठलंच काही म्हणजे नियोजन नसताना मी अचानक इथं आलो आणि आल्यानंतर ऍक्च्युली काही जे पाहितलं ना मी, तर मी त्याचं गेल्यानंतर पण मनोमनी कौतुक केलं. ते असं मला जाणवलं की रात्री जेवण केलं इथं, मी पण सरांबरोबर जेवलो. तर ज्या पंक्तीत मुलं जेवतायत त्याच पंक्तीत दोघं नवरा बायको जेवताना मला दिसले आणि हे मला खूप प्राऊड फील वाटलं की यार आज बघा झाडा म्हणजे पक्षी सुद्धा आहे ना कुठं पण नाही थांबत. पक्षी सुद्धा असं जर हवेतून जात असेल ना तर त्याला पण कुठं ना कुठं थारा लागतो, तेव्हाच तो तिथं थांबतो. तर हे जे घडतंय ना तर खरंच हे श्रेय तितकंच मॅडमला पण जातं का. तर बघा म्हणतात ना एक सक्सेसफुल पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असतो. तर मॅडम पण सरांच्या पाठीमागं भक्कम उभा आहेत आणि सरांचे तर समाजात तसं म्हणजे बघा शब्दांनी कौतुक करणं हे कमीच आहे, इतकं त्यांचं कौतुकास्पद कार्य आहे. तर निश्चितच आज बघा आज समाजात लोक बर्थडेला पण 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करतात. तर जर असे आपण एकत्र लोक आलो तर निश्चितच असे आहेत ना ह्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. हेच मला सांगायचं होतं. खास मला का रात्री त्या काही गोष्टी जाणवल्या आणि मला ते खूप वेगळं वाटलं. का तर बघा आज प्रत्येक ठिकाणी आपण जातो ना तर स्वतःचा स्वयंपाक कुठेतरी वेगळा दिसतो, मुलांचा स्वयंपाक वेगळा दिसतो. पण ज्या प्लेटमध्ये मुलं जेवतात त्याच प्लेटमध्ये सर आणि मॅडम जेवताना मला दिसले, तीच भाजी खाताना दिसले. मग ते मला थोडंसं एक वेगळं वाटलं आणि खरंच सर प्राऊड वाटतो ह्या गोष्टीचा. खरंच थँक्यू. सरांनी सांगितलंय म्हणून बोलतो, कारण मी कधी काय बोलून नाही दाखवलं. पण सर, आम्ही जसं हे रेसिडेन्शियल चालू झालं ना, तसं आमचे नाते गोते सगळे संपत चालले सर. कारण काय झालं, कोणाच्या दहाव्याला जाता येणं झालं, कोणाच्या मौतीला जाता येणं झालं, कोणाच्या लग्नाला जाता येणं झालं, कुठंच नाही. कारण हाच परिवार हेच सगळं झालं. आणि दुसरी गोष्ट का सर, आम्ही सकाळी जरी आम्ही तिकडे जेवलो ना घरी, तरी साक्षीला आहे सगळ्या. कारण संध्याकाळी कुणी जरी बोलवलं सर जेवायला, किती मोठ्या व्यक्तीने बोलवलं सर जेवायला, आम्ही फक्त भेट देणार पण जेवणार नाही सर त्यांच्यात. कारण का, तर हे मुलं आमच्यासाठी वाट बघत असतात सर जेवायला. कारण आम्ही यांच्यात जेवतो, यांना आम्हाला आनंद वाटतो सर. त्याच्यामुळं ते जे खातात ना, तर तेच आम्ही संध्याकाळी खातो. आणि दुसरी गोष्ट राहिली, आमच्या मुलांना सुद्धा याच्यात टाकलं सर. हे मुलं सुद्धा आमच्या यांच्यातच आहे. कारण काय झालं, आता तुम्ही अति मोठी गोष्ट वाटली मला काल सर, ती शिक्षण मंत्र्यांचं नात आज जिल्हा परिषद मध्ये टाकली सर. ही एक चळवळ आहे सर. ही असं प्रत्येकाने काळाची गरज आहे. कारण ती शाळा झोपन का सर रात्रंदिवस, कारण शिक्षण मंत्र्याचं नात आहे ती शाळा तिथं. त्याच्यामुळं प्रत्येकाने जर समजा शिक्षकांनी सुद्धा शिक्षकाचे मुलं जर जिल्हा परिषद मध्ये टाकले तर खऱ्या अर्थाने ते सुधर. म्हणजे आपण बोलत बसण्यापेक्षा सर आपल्याला कृतीची गरज आहे. कारण आपण म्हणतो हे सुधरत नाही, हे सरकार काम करत नाही, ते सरकार काम करत नाही, हे सांगत बसण्याची गरज नाही सर. तुम्ही काय करू शकता त्यासाठी, ती काळाची गरज आहे. आणि आपल्या सगळ्यांनी हे दिला, वेळ दिला. आणि आता दुसरं एक अंकुश बडे सर आपल्या शुभ असते, त्यांचा सन्मान व्हावा असं मला वाटतं सर. म्हणून आणि ते पण जबाबदारीने सर. म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला म्हणजे लॉक लावून बसतात. म्हणजे आज ह्या देशाला कामगाराची गरज नाही सर, ह्या देशाला नोकरदाराची गरज नाही, ह्या देशाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची गरज आहे सर. त्याच्यामुळं त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या हस्ते झाला पाहिजे. मामा पुढे या. कारण प्रत्येक मुलाची काळजी, मुलगा तर लगेच ते पटकन गेट हे करणार, उघडणार, पुढे या रे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अक्षरशः प्रत्येक